पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता हालचालींना वेग आलेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएमओ कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। तसंच भारत पाकिस्तानमध्ये तणाव आता वाढतोय। याच पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठमोठ्या हाय प्रोफाईल बैठका होत आहेत। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पीएमओ कार्यालयात दाखल झालेले आहेत। तर आपण पाहतोय भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान तणाव हा सध्या प्रचंड वाढतोय। तिथे पाकिस्तानमध्ये सुद्धा आज संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा आता पीएमओ कार्यालयात दाखल झालेले आहेत। पंकज दळवी आमचे वरिष्ठ प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पंकज, काय सांगाल? अत्यंत हाय प्रोफाईल बैठका आज भारतात होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता हे सुद्धा पीएमओ कार्यालयात दाखल झालेले आहेत। आता पुढची रणनीती कशी असेल? पंकज, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? तर काही तांत्रिक अडचणीमुळे पंकज दळवी यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकत नाहीये। तर ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये हालचालींना वेग आलेला आहे। तसंच भारतात विविध महत्त्वाच्या बैठका पार पडतायत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पीएमओ कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। पंकज दळवी यांचे वरिष्ठ प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पंकज, काय सांगाल? अत्यंत हाय प्रोफाईल अशा ह्या बैठका आणि आता नरेंद्र मोदी सुद्धा पीएमओ कार्यालयात दाखल झालेले आहेत। यापुढे कशा घडामोडी होत आहेत? हालचाली जोरात सुरू आहेत, वेगाने सुरू आहेत। याच्यातून स्पष्ट होत आहे उच्चस्तरीय बैठका होणार आहेत। त्याच्यासाठी स्वतः नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान तिकडे पोहोचलेले आहेत। त्याच्यावर या भारताच्या ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आणि त्याच्या बाबतीत कारवाई करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगानं होताना दिसतो आणि त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहेत। स्वतः मोदी तिथे पोहोचलेले आहेत। अनेक विभागीय तिथे प्रमुख येतील, वेगवेगळ्या दलाचे प्रमुख येण्याची शक्यता आहे। त्याच्यासोबतच सचिव असतील। उच्चस्तरीय बैठक जी आहे ती होऊ शकते आणि त्याच्यासाठी सगळे पोहोचत आहेत तिथे असं आपण म्हणू शकतो। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल पंकज। तर आपण पाहतोय अत्यंत वेगानं घडामोडी या राजधानी दिल्लीत घडतात आणि यापुढे भारताची रणनीती पाकिस्तानी कारवायाच्या संदर्भात कशी असेल याबाबत वेगवेगळ्या बैठकींमध्ये चर्चा होते।